नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी नवीन व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आज आपण बनवूया मेंदूवडे नाश्त्याला. सकाळी माझ्या मुलीला पण शाळेत जायला लागतं ना, त्यामुळे तिला पण बटाट्याची भाजी आणि डब्याला चपाती बनवून दिली होती. त्यानंतर मग आपल्या नाश्त्याची तयारी केली. त्यासाठी टोमॅटो, कांदा आणि एक वांगं कापून घेतलं. डाळ सकाळीच भिजवली होती. थोडीशी एक 10 मिनटं डाळ भिजवली ना, मग ती कुकरला व्यवस्थित शिजते. नाहीतर काय होतं, डाळ आहे ना कधी-कधी कुकरला शिजत नाही आणि आपल्याला मग परत शिट्टी काढावी लागते. त्यामुळे थोडीशी डाळ एक 10 मिनटं आधी भिजवून घ्यायची. आणि उडीद वड्यामध्ये टाकायला आहे ना थोडंसं एक 4-5 मिरच्या, लसूण आणि अद्रक थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि जी आपण उडदाची डाळ भिजवली होती ना, ती पण मिक्सरला बारीक करून घ्यायची. ती व्यवस्थित बारीक आणि पाणी जास्त टाकायचं नाही आहे. थोडंसं एक डाळ आहे ना घट्ट ठेवायची. कारण वडे बनवायला आहे ना आपल्याला थोडंसं ते घट्टसं बॅटर लागेल. नाहीतर आपण पातळ केलं ना तर आपल्याला वडे कढईमध्ये टाकता येणार नाहीत. त्यानंतर ते बॅटरमध्ये ना आपण मिरची, अद्रक, लसूण बारीक केलं होतं ना, ते टाकून द्यायचं. आणि ना पळीने चांगलं फेटाळून घ्यायचं. ते एक 5-10 मिनटं चांगलं फेटाळलं ना, मग आहे ना एका बाउलमध्ये पाणी घेऊन थोडंसं बॅटर त्याच्यात टाकून बघायचं. जर ते बॅटरवरती पाण्यामध्ये तरंगलं तर आपलं व्यवस्थित बॅटर झाले. नाहीतर नाहीत आणि ते जर जाऊन म्हणजे पाण्याशी बसलं ना खाली, तर परत थोडंसं फेटाळायचं आणि आपलं बॅटर व्यवस्थित झालं नाही. आणि इकडं कुकर पण झालं होतं. त्यानंतर मी ना थोडीशी गावाकडून आणलेली चिंच आणि थोडासा गूळ आहे ना पाण्यात भिजत टाकला सांबार बनवायला. आणि त्यानंतर आहे ना काय केलं, मग ते थोडीशी तयारी झाली ना, कुकर पण गार झालं होतं. त्यानंतर मी ना काढून घेतलं ते एका पातेल्यामध्ये आणि गॅसवर कढई ठेवली. त्यामध्ये थोडेसे जिरे, मोहरी, 2-4 मिरच्या टाकून दिल्या आणि ते मस्त असं थोडंसं मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना बाकीचं कोथिंबीर वगैरे टाकून आहे ना, आपलं जे आपण पातेल्यात काढून घेतलं होतं ना बॅटर, ते पण टाकून द्यायचं त्याच्यात आणि सांबार असं छान होतं मग. आणि ते झाल्याच्या नंतर आहे ना बाकीची तयारी पण केली. मग सांबार मसाल्याची पुडी आणि ते टाकून दिलं. मिक्स केल्याच्यानंतर जे मी पातेलं काढलं होतं ना पातेल्यामध्ये वरण, ते पण टाकून दिलं. मी वरणाला अशी सांबारला चांगली फोडणी आली ना, मग ते खायला पण मजा येते. आणि बाकीचं चिंच, गूळ ते बारीक केलेलं होतं ना, ते पण टाकून दिलं. सकाळी नाश्ता काय बनवायचा म्हणून म्हणलं चला आज उडीद वडे बनवूया. आणि माझ्या घरच्यांना पण उडीद वडे खूप आवडतात. त्यामुळे म्हटलं चला आज वडे बनवूया. कारण मुलीला पण शाळा असते आणि तिच्या शाळेच्या टायमामध्ये मग सकाळी झालं पाहिजे. तिला पण सकाळी आवरून द्यावं लागतं. 9 वाजता ती शाळेत जाते आणि 12:45 वाजता येते. तिचं जर पटकन आवरलं तर मग बाकीचं करता येतं. नाहीतर मग कधी-कधी काय होतं, बाकीचे दुसरे पण कामं असतात ना, त्या कामामध्ये मग नाश्ता राहूनच जातो. मग डायरेक्ट स्वयंपाक केला ना, मग डायरेक्ट जेवणच होतं. त्याच्यामुळं कधी-कधी काय होतं, नाश्ता राहून जातो. तर इथं वडे बनवायला घेतले होते मी. थोडंसं एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये ना थोडेसे असं हात ओला करून आहे ना उडीद वडे टाकून द्यायचे. कारण काय होतं, हात आपण वल्ला केला नाही ना थोडासा, तर उडीद वडे काय होतं ते सगळे चिटकतात आणि व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यामुळे ना थोडेसे बाउलमध्ये ते ओलं करून घेतलं ना, मग ते व्यवस्थित पडतात. आणि लालसर असे चांगले तळून द्यायचे. चांगले तळले ना, मग ते व्यवस्थित काढून घ्यायचे. खायला व्यवस्थित लागतात. आणि ते बनवून झाल्याच्यानंतर मी माझ्या सासूबाईंना आवाज दिला. मग आम्ही दोघींनी उडीद वडे खाल्ले. आणि ती उरलेली जे सांबार होतं ना, ते एका पातेल्यात काढलं. कारण मला असं कढईमध्ये ठेवायला अजिबात आवडत नाही. मी काय करते, जरी भाजी झाली ना तरी पटकन पातेल्यात काढून घेते. नाहीतर मग आहे ना, जरी म्हणजे सगळ्यांचं खाऊन झालं ना, त्यानंतर मग मी काढून घेते. नंतर भांडे वगैरे घासले, बेसिंग वगैरे साफ केलं. बेसिंग घासायला मी एक वेगळीच साबण ठेवलेली आहे. त्यानंतर आणि कचऱ्याचा डबा वगैरे ते पण घासून घेतला. आता पावसामुळे खराब होतं ना, कचऱ्याचा डबा खूप जास्त घाण होतो. त्याच्यामुळे मग घासून वगैरे ठेवला. आणि माझे मिस्टर आणि ते जेवायला येणार होते ना, त्याच्यामुळं मग पटकन तसं सासूबाईंनी हरभऱ्याच्या भाजीची तयारी केली होती सगळी. तर मग मी इथे पटकन टाकून घेतली. चपाती पण बनवली आणि 1-2 भाकरी पण बनवायच्या होत्या, तर भाकरी पण बनवून दिल्या. म्हटलं तुम्ही जेवायला बसा, तोपर्यंत मी गरम-गरम चपाती आणि भाकरी बनवून देते. मग त्यांनी पटकन जेवण केलं. कसं गरम-गरम एखाद्याला खाऊ घातलं ना, खरंच आपल्या पण मनाला समाधान लागतं आणि समोरच्याच्या पण मनाला खाल्ल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने गरम-गरमच खाल्लं पाहिजे. गरम-गरम खाल्लं ना, कसं चांगलं वाटतं. त्यानंतर सगळी तयारी झाली. मग सगळे जणांनी जेवण वगैरे केलं. मी पण किचन वाटण ते आवरून घेतला आणि मग सगळं तयारी झाली. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी नवीनच यूट्यूबर आहे. मला अजून एवढं जमत नाही आहे. हळूहळू जमेल. प्लीज सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे.